नमस्कार. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. देशातील लोकसभा निवडणुकीचा 6व्या टप्प्यातील 58 लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडले. सरासरी 60% आसपास मतदान झाल्याचं वृत्त आहे आणि हा प्राथमिक अंदाज आहे. उद्या दुपारपर्यंत किंवा शक्यतो संध्याकाळपर्यंत सर्व मतदारसंघात किती टक्के मतदान झालं याची अधिकृत आकडेवारी आपणासाठी उपलब्ध होऊ शकेल. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील पैकी आपण विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची माहिती आत्तापर्यंत जाणून घेतली. आता आपण कोकण विभागातील मतदारसंघाच्या बाबतीत चर्चा. कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा मतदारसंघ अगदी गोवा राज्याला चिटकून असलेला मतदारसंघ असून या मतदारसंघात महायुतीचे हा मतदारसंघ कोणासाठी सोडायचा याबाबत शेवटपर्यंत गुंता कायम होता आणि शेवटी महायुतीने हा मतदारसंघ भाजपला सोडला आणि भाजपनं येथून विद्यमान केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विद्यमान खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी दिलेली आहे. या दोघात इथं सरळ लढत होत असून या मतदारसंघात महाराष्ट्रातील इतर 47 मतदारसंघापैकी सर्वात कमी उमेदवार उभे होते. येथे फक्त 9 उमेदवारच उभे होते आणि हा एकमेव मतदारसंघ आहे की जिथं फक्त एकाच EVM मशीनचं बॅलेट युनिट होतं. या मतदारसंघात नारायण राणे यांच्या पुत्राचा एकदा लोकसभेला पराभव झालेला आहे. खुद्द नारायण राणेंचा विधानसभेत या मतदारसंघात असलेल्या विधानसभा मतदारसंघातून पराभव झालेला आहे. दुसरीकडे विनायक राऊत यांनी सलग 2 वेळेस इथून विजय मिळवला असून ते आता 3ऱ्या वेळी आपलं भवितव्य आजमावत आहे. इथं कोकणात असलेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बद्दलची सहानुभूती आणि विनायक राऊत यांचं काम यामुळं त्यांना त्याचा फायदा होईल आणि नारायण राणे आणि पूर्ण राणे कुटुंबाची असलेली दहशत याच्या विरोधात येथील जनता मतदान करेल असाच एकंदरीत अंदाज वर्तविला जातो आणि त्यामुळं इथून परत एकदा विनायक राऊत विजयी होतील असं तेथील जाणकारांचं मत आहे. या मतदारसंघात 2024ला 62.52% एवढं मतदान झालं आहे, तर 2019च्या निवडणुकीत इथं 61.99% मतदान झालं होतं आणि यावेळी 0.50% एवढ्या मतदानाची वाढ झाली असून ही मतदानाची वाढ ही विनायक राऊतांना फायदेशीर ठरेल असंही तेथील ज्येष्ठ पत्रकारांचं म्हणणं आहे. त्यानंतर येतो रायगड मतदारसंघ. रायगड मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघ आणि रायगड जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघ असा मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे. येथून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे राज्याचे अध्यक्ष असलेले सुनील तटकरे हे महायुतीकडून उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीकडून माजी केंद्रीय मंत्री गेल्यावेळी इथून सुनील तटकरे यांच्याकडून पराभूत झालेले अनंत गीते हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असून इथेही अगदी चुरशीची लढत होत आहे. त्यातच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे काही आमदार, त्याचबरोबर भाजपची येथील स्थानिक नेते मंडळी ही सुनील तटकरे यांच्यावर उमेदवारी त्यांना देऊ नये यासाठीच महायुतीवर सतत दबाव आणत होती. पण तरीही इथून सुनील तटकरे यांनाच उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे ही नाराज मंडळी ऐनवेळी काय करते यावर सुनील तटकरेचं यश अपयश अवलंबून असणार आहे. या मतदारसंघात यावेळी 60.51% एवढं मतदान झालं असून गेल्यावेळी म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीत इथे 62.17% मतदान झालं आणि गेल्यावेळीपेक्षा इथं जवळपास
1% मतदानाचा फरक पडलेला आहे आणि एवढं मतदान कमी झालेलं आहे. त्यामुळं याचा फायदा होईल की तोटा होईल हे 4 जूनलाच कळणार आहे. यानंतर मतदारसंघ येतो तो भिवंडी. हा भिवंडी लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत शेवटपर्यंत उमेदवारी कोणाला द्यायची, कोणत्या पक्षाला ही जागा सोडायची यावर बराच चर्चेचे गुराळ बराच काळ सुरू होती आणि त्या अखेर शेवटी हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सुटला आणि त्यांनी इथून बाळूमामा उर्फ सुरेश मेत्रे यांना उमेदवारी दिली. त्यांची लढत येथे विद्यमान केंद्रीय मंत्री भाजपचे कपिल पाटील यांच्याशी होत आहे. कपिल पाटील हे आगरी समाजातील एक बडप्रस्थ म्हणून या परिसरात ओळखलं जातं. बाळूमामा हे कुणबी समाजातील आहे आणि याच मतदारसंघात एक कुणबी समाजातील चळवळीतील कार्यकर्ता पण अपक्ष म्हणून निवडणुकीस उभा असल्यामुळं ही लढत थोडीफार तिरंगी होईल असं तेथील जाणकारांचं मत आहे. या मतदारसंघात असलेले भिवंडी शहर आणि त्याच्या आसपासचा भाग हा मुस्लिम मतदारसंघ संख्या जास्त असलेला हे आहे आणि एकूण पूर्ण राज्याचं चित्र पाहिलं तर मुस्लिम मतदार हे महाविकास आघाडीकडे त्यांचा कल दिसून येतोय. त्यातच शरदचंद्रजी पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती ह्या बाळूमामांच्या जमेच्या बाजू राहतील आणि त्यामुळं ते कपिल पाटलांना पराभूत करू शकतील असं एकंदरीत तेथील वातावरण आहे. या मतदारसंघात यावेळी 56.41 एवढं मतदान झालं आहे. गेल्यावेळी 56.41% एवढं मतदान झालं आहे आणि 2019ला या मतदारसंघात 53.20% मतदान झालं होतं. यावेळी जवळपास 3% अधिक मतदानात वाढ झाली असून ही वाढ ही कपिल पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे. यानंतर मतदारसंघ येतो पालघर. पालघर हा मतदारसंघ आदिवासी म्हणजे राखीव मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आहे. हा आदिवासी बहुल असा मतदारसंघ असून या मतदारसंघातही थोडी औद्योगिक वसाहती वगैरे असं शहरी भाग पण येतो. या मतदारसंघातून गेल्यावेळी शिवसेना 2019ला शिवसेना विजयी झाली होती आणि शिवसेनेचे त्यावेळेस म्हणजे विद्यमान तेथील खासदार राजेंद्र गावित यांना प्रचंड विरोध झाला आणि शेवटी महायुती ही जागा भाजपनं आपल्यासाठी घेतली आणि इथून भाजपनं त्यांचे येथील जुने कार्यकर्ते कैलासवासी विष्णू सावरा यांचे पुत्र डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मीना कामाडी यांना उमेदवारी दिली आहे. त्या पालघर जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काही काम केलं असून या मतदारसंघाच्या त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकसभा समन्वयक म्हणून पण काम पाहत होत्या. त्यांचा जनसंपर्क इथे दांडगा आहे आणि डॉक्टर सावरा हे तसे राजकारणात नौखे आणि पहिल्याच वेळेस ते इथून लोकसभेची निवडणूक होत आहे. त्यांना इथे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची मंडळी कशी साथ देतात यावर त्यांचा जय पराजयाचं गणित अवलंबून असणार आहे. या लोकसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या वाढवणा बंदराला येथील जनतेचा विरोध आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी या बंदराला विरोध केला आहे. त्यामुळं हे मच्छीमार बांधव या परिसरातले आदिवासी लोक यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशालीकडं कल दिसून येत आहे. त्यामुळं कदाचित येथून शिवसेनेच्या मीना
कांबळी ह्या विजयी होऊ शकतील असं वातावरण आहे. तरी या मतदारसंघात त्या पट्ट्यातील हितेंद्र ठाकूर यांचं असलेलं प्राबल्य आणि त्यांचा असलेले पाटील उमेदवार हे किती मतं घेतात यावरही पण त्या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे. त्यानंतर कल्याण हा हाय प्रोफाईल असा हाय व्होल्टेजचा मतदारसंघ म्हणून सध्या तिकडे पाहिलं जातं, कारण इथून महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीने हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडला असून येथून श्रीमती दरेकर राणे या त्या पक्षाच्या उमेदवार असणार आहे. त्या पूर्वीपासून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखल्या जातात. मध्यंतरी काही काळ त्या मनसेत पण होत्या आणि 2014ची लोकसभा निवडणूक त्यांनी या मतदारसंघातून मनसेच्या उमेदवार म्हणून लढली होती. त्यामुळे त्यांना आणि त्या महत्त्वाचं म्हणजे त्या मतदारसंघातील स्थानिक उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे आणि याचा फायदा त्यांना मिळेल की नाही हे सांगता येणार नाही. पण तरीही जसं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला वाटत होतं की ही एकतर्फी निवडणूक होईल आणि श्रीकांत शिंदे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, असं काही होणार नाही. या मतदारसंघात पण मुस्लिम मतदारांची संख्या बऱ्यापैकी आहे आणि मुस्लिम मतदारांचा कल महाविकास आघाडीकडे असल्यामुळं इथं अगदी निसटत्या मतानं डॉक्टर श्रीकांत शिंदे विजयी होऊ शकतात. मात्र येथील जे भाजप नेते कार्यकर्त्यांचा श्रीकांत शिंदे यांना विरोध आहे, तो विरोध त्यांनी जर आतून दाखवला असेल आणि त्यांनी श्रीमती दरेकर यांच्या पाठीशी आपला पाठिंबा दिला असेल तर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विजय मिळणं इथून अवघड जाईल, हेही तेवढंच खरं. ठाणे मतदारसंघावरही तसंच सगळ्यांची नजर असणार आहे. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात त्या विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेला असा ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे. इथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपणच ही जागा लढणार हे पहिल्यापासूनच नक्की केलं होतं आणि त्या पक्षाने तेथील विद्यमान खासदार राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे. राजन विचारे निवडणूक लागण्याच्या अगोदर 1 महिन्यापासून या परिसरात फिरत होते. तसं ते पूर्वी ठाणे महापालिकेचे महापौर पण होते आणि त्यांचा सर्वत्र ठाणे लोकसभा मतदारसंघात संपर्क आहे. त्यामुळं त्यांना तशी निवडणूक अवघड जाणार नाही असं वाटत होतं. पण ऐनवेळी येथून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं माजी महापौर नरेश मस्के यांना मैदानात उतरवलं. त्यामुळं लढत चुरशीची होईल हे ठाम आहे. मात्र याही मतदारसंघात भाजपचे गणेश नाईक आणि त्यांचं कुटुंबीय त्यांचे समर्थक यांना या मतदारसंघातून नाईक कुटुंबियांना उमेदवारी मिळावी, भाजपला हा मतदारसंघ सुटावा अशी त्यांची शेवटपर्यंत मागणी होती. बराच काळ ते नाराजही होते. मात्र शेवटी त्यांची नाराजी दूर करण्यात एकनाथ शिंदेंना यश आलं असलं तरी त्यांची मने जुळलेली असतील की नाही यावर नरेश मस्के यांचं सर्व काही अवलंबून असणार आहे. त्यानंतर ठाणे शहरातून जे भाजपचे आमदार आहेत त्यांचाही ही जागा भाजपला सुटावी असाच आग्रह होता. तेही मग काय करतील यावरून येथील मतदारसंघातून नरेश मस्के यांना विजय मिळणं अवघड आहे आणि म्हणून तिसऱ्या वेळी राजन विचारे इथून विजयी होतील असंच वाटतं. ठाणे लोकसभा मतदारसंघात यावेळी 49.81% एवढं मतदान झालं. 2019च्या निवडणुकीत येथून 49.39% मतदान झालं होतं आणि येथे 0.42% एवढं मतदान वाढलेलं आहे. तशीच कल्याण मतदारसंघात यावेळी 47.08% मतदान झालं असून 2019ला येथे 45.31% मतदान झालं होतं आणि यावेळी येथे 1.60% जास्त मतदान
मतदानाची टक्केवारी जास्त झालेली आहे. त्यामुळं ही वाढलेली मतं नेमकं श्रीकांत शिंदेसाठी फायदेशीर ठरतात की तोट्याची ठरतात हे 4 जूनलाच आपल्याला कळेल. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.